इतके जास्त मतदान 2 महिन्यामध्ये कसं काय रजिस्टर झाले हे खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। त्याच्या पलीकडे असंख्य ठिकाणी आपण बघितलेलं आहे लोकांची संख्या आणि मतं याच्यामध्ये खूप मतभेद आहे। तर या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे हे सरकार ईव्हीएमचा सरकार म्हणून घोषित करण्यात येत आहे। म्हणजे हा जे सरकार आहे हा ईव्हीएमचा सरकार आहे, हे जनतेचं सरकार नाही, ईव्हीएमचा सरकार आहे आणि त्याची शपथविधी आज झालेली आहे। तर मी हा पहिला मुद्दा होता की बॅलेटवरती चुनाव घेतला पाहिजे आणि त्याची मोहीम साक्षर मोहीम आजपासून चालू होणार आहे। साक्षर मोहीममध्ये आपल्याला आपण विविध ठिकाणी स्टॉल लावणार आहे, आपण विविध ठिकाणी बसून लोकांची साक्षर आपण घेणार आहोत, जेणेकरून ज्या ज्या लोकांना असं वाटतं की चुनाव इलेक्शन हा ईव्हीएम वरती व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने आपली साक्षर मोहीम ईव्हीएम न घेता बॅलेट पेपरवरती चुनाव घेतलं पाहिजे त्याची मोहीम आपली आजपासून चालू आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मध्ये जो ज्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात ईव्हीएम नको याच्यासाठी एक आंदोलन काँग्रेस कमिटीच्या वतीनं चालू आहे। सर्व राज्यभर सह्याची मोहीम राबवण्यात येते। त्या संदर्भामध्ये आपले काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफभाई यांनी 2 दिवसापूर्वीच गांधी भवनमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये शहरातल्या काही पदाधिकाऱ्यांना या मोहीमला राबवण्यासंदर्भामध्ये काही सूचना आणि कार्यक्रम दिले। नमस्कार साहेब, तुम्ही होतात त्या बैठकीत? नाही, मी होतो। मला निमंत्रण होतं पण मी कर्नाटकामध्ये असल्यामुळे त्या बैठकीला मला येता आलं नाही। पण त्यांनी मला सांगितलं होतं की तुमचा जो छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ही मोहीम राबवायची या संदर्भामध्ये तुम्ही आल्यानंतर वर्कआउट करा काम, आणि त्या अनुषंगानं आपण ही बैठक ठेवली आहे। नाहीतर शहराध्यक्षांनी बैठक घेतली आणि त्याला पॅरलर इथं बैठक असा काही विषय कुठला अजिबात नाही। शहराध्यक्षांनी जी काही कामं नेमून दिले त्या कामाची अंमलबजावणी करणे, काँग्रेस पक्षानं जी काही मोहीम राबवायला सांगितली ती राबवणे त्याची चर्चा या बैठकीत करायची। मला वाटतं तुम्ही नव्हतात बैठकीला, तुम्ही पण नव्हता, तुम्ही होता, तर त्या बैठकीमध्ये काय सूचना केलं ते एकदा सांगा, म्हणजे मग आपण मूळ विषयाला हात घालू। अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला आपल्याला जो आदेश आलेला आहे तो म्हणजे इकडची निवडणुका झाली त्या ती निवडणुका विधानसभेची निवडणुका ही अतिशय संशयास्पद होती आणि ज्या ठिकाणी जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा आक्रोश लोकसभेमध्ये होता आणि तोच विधानसभेमध्ये देखील आपल्याला प्रचारात बघायला मिळाला। मात्र शेवटच्या 2-4 दिवसांच्या कालावधीमध्ये जो बदल झाला तो एक संशयास्पद असल्यामुळे एआयसीसी असेल किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा अशी मागणी आणि अशी मोहीम ही सर्व महाराष्ट्रामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर होत आहे। आता 2 दिवसापूर्वी शहराध्यक्ष आदरणीय युसुफभाई यांच्या नेतृत्वामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी देखील बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सर्वांना कामं वाटप करण्यात आले। त्यामध्ये असं झालं की आपल्याला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने एक फॉर्म दिला गेलेला आहे। त्यामध्ये ज्या लोकांना असं वाटतं, ज्या जनतेला असं वाटतं की निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, ईव्हीएम मशीनवर झाल्या नाही पाहिजे, त्यासाठी तो फॉर्म दिलेला आहे। त्यावर ती एक सुरक्षित मोहीम आहे आणि प्रत्येक आपल्याला आपल्या वार्डामध्ये जाऊन घरोघरी जाऊन आपल्याला जनतेची त्यावर नाव, सिग्नेचर आणि त्यांचा फोन नंबर संपर्क करण्यासाठी आपल्याला त्यावर घ्यायचा आहे म्हणून त्याचे फॉर्म्स वगैरे वाटप काही दिलेले आहेत, असा तो एक निवेदन आहे।
बैठकाचे दौर सुरू झाले. आमच्याही काही मनातला निरुत्साह होता. त्यामुळे एक आठवडाभर सगळ्यांशी काही संपर्क करता आला नाही, भेटता आलं नाही. आणि त्यामुळं सर्वांची एकदा पदाधिकाऱ्यांची प्रमुख बैठक घ्यावी, विशेषतः काँग्रेस पदाधिकाऱ्यांची. आणि ज्यांनी निवडणुकीमध्ये माझ्यासाठी काम केलं, पक्षासाठी काम केलं, त्या सर्वांचा आभारी मानावं. नव्हे तर मी उमेदवार या नात्यानं जे काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आता 15-20 वार्डमध्ये आले, त्या सर्वांचं मी आपण ज्या पद्धतीनं एक हाती अचानकपणे दिलेल्या उमेदवाराला स्वीकारून कुठलीही मोठी ताकद किंवा उमेदवाराची ताकद उपलब्ध नसताना आपण आपल्या ताकदीप्रमाणे सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवला. आणि जी काही 12-12.5 मतं मिळाली ती आपल्या सर्वांच्या परिश्रमातून मिळालेली ती मतं आहे. आणि हे सगळं करून मला किमान 12-12.5 पोहोचवलं. त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. एआयसीसीला पण एक मला जो मेल निवडणुकीमध्ये होता, संपर्कासाठी दिला होता त्यांनी, त्या मेलवर सुद्धा मी माझं म्हणणं सविस्तररित्या मांडलेलं आहे. एचसीबीचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांना त्याच्याबाबतचं पत्र मी उमेदवार या नात्यानं दिलंय. आणि म्हणून त्या निवडणुकी संदर्भामध्ये मी जास्त बोलणार नाही. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल, पक्षांची जेव्हा विचारणा आणि तेव्हा पक्ष जेव्हा बोलेल, तेव्हा मी पहिल्यापासून स्पष्ट वक्ता असल्यामुळे पदाधिकारी आपण बोलवलेच होते. 40 त्यातले 25-30 पदाधिकारी आले. आणि काँग्रेस सुद्धा येसुबाई सगळ्या प्रोटोकॉलमध्ये बिजी होते. त्यांना येणारे सगळे नेते, त्यांच्या सभा मराठवाड्यातल्या सगळ्या, त्यांना आणणं, हॉटेलला नेऊन सोडणं, दिवसभर त्यात काम करणं. माझ्याकडे काँग्रेसचे प्रत्येक जी जमीन लेवलचे वार्डातले कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांनी वेळ देऊन काम केलं. परंतु शेअर खात्याचं बोलतोय तसं मंगळे अंकेल असतील, दणके असतील, अनुराग असतील, इकडे कावस्कर साहेब असतील, जय भावनगर विश्रांतीनगरला, इकडे आमचे प्रमोद असतील, राजगुरू, त्याच्यावर जायचं नाही. हे मी योग्य आल्यावर कुठं दाखवायचं ते दाखवेल. पण मी सगळं ती न बोलणारा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे, न बोल. आणि म्हणून ती करेन मी मला जेव्हा करायचं. पण मला एवढंच म्हणायचंय की आता पक्षाने जो कार्यक्रम दिलाय त्या कार्यक्रमावर आपण काटेकोरपणे 33 वार्ड आहेत आपल्याकडे. 33च्या 33 वार्डामध्ये सह्याची मोहीम मोठ्या प्रमाणात, कुणाला दुसऱ्याला छापा म्हणजे तर ते छापून घेऊन वार्ड वाईज नियोजन आपण डोंगरे साहेब करूया. तुम्ही या मतदारसंघातले आहात, दीपालीताई मतदारसंघातले, इब्राहिम साहेब आमचे त्याच मतदारसंघातले आहेत. मला वाटतं युसुफबाई नाही, पण शहराचे अध्यक्ष. तर आपले सागर नागरे मतदारसंघातले आहेत, गावस्कर साहेब आहेत. आपण सर्वांनी एक नियोजन करून एक कार्यक्रम करायचा, तर त्याचा इम्पॅक्ट शहरात दिसला. बाकी शहरात काय होते आपल्याला काही देणे.